राज्यात एफडीए बेकायदेशीर आणि निकृष्ट दर्जाच्या अन्न पदार्थाविरोधात सुरू ठेवलेल्या मोहिमेत 12 ट्रक कच्ची सुपारी जप्त करण्याची मोठी कारवाई रायगड येथून केली आहे. मात्र या मोठ्या कारवाईनंतर आता या प्रकरणाला वळण लागलं असून थेट वरिष्ठ पातळीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 12 ट्रक कच्ची सुपारी जीएसटी द्वारे पकडण्यात आली होती, परंतु पेपर स्पिनर असल्यामुळे सदर ट्रक सोडून देण्यात आले. परंतु एफडी आपला स्टाफ पाठवून सदर सुपारी जप्त केली व पूर्ण माल नोव्हेंबर 2025 मध्ये आपल्या गोडाऊन मध्ये ठेवण्यात आला. यानंतर एफडीए मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सदर ट्रक सोडवण्यासाठी पीडित कुटुंबियांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. हे तेच नरहरी झिरवाळ आहे ज्यांच्या विभागातील एका व्यक्तीला नुकतेच लाच घेताना पकडण्यात आले होते. तसेच नरहरी झिरवाळ यांचा देखील एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसार माध्यमांवर चांगलाच गाजला होता. अशा प्रकारे दबावामुळे ज्यांचे ट्रक पकडण्यात आले आहेत त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचे तणावामुळे हृदयविकाराच्या झटक्याने निधन देखील झाले. एवढेच नाही तर एफडीए आयुक्त यांनी देखील ट्रक सोडवण्यासाठी पैशाची मागणी केल्याचा आरोप केला जातोय. हे तेच आयुक्त होते ज्यांनी सडलेली सुगंधित सुपारीचे ट्रक सर्रासपणे सोडून दिले होते. यामुळे आता ही सुगंधित सुपारी बाजारात विक्री होऊन कितीतरी लोकांचा जीव टांगणीला लागणार आहे. जेथे एकीकडे हानिकारक सुपारी चे 15 ट्रक नाशिक, पुणे तसेच मालेगाव येथून सोडले जात आहे, तेथे दुसरीकडे कच्ची सुपारी पकडून आर्थिक लाच मागितली जात आहे. त्याचप्रमाणे एका वर्षापूर्वी सुगंधित सुपारीचे जे ट्रक पकडण्यात आले होते त्यामधील माल नष्ट करण्यात आला होता. मग नुकतेच पकडलेले सुगंधित सुपारीचे ट्रक का सोडून देण्यात आले? हा कोणता कायदा असा प्रश्न आता मुंबई 9 न्यूज उपस्थित करत आहे. आता एफडीए आयुक्त म्हणून प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने आता एफडीए मध्ये सुरू असलेल्या भ्रष्ट कारभारावर चपराक बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. तुकाराम मुंढे यांच्या पूर्वीचे जे आयुक्त होते त्यांनी भ्रष्टाचाराचा कहर केल्याने चर्चांना उधाण आले आणि ही बाब मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्याने त्यांची उच्चल मागणी केली असल्याचेही बोलले जाते. मुंबई 9 न्यूज आता नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांना अशी विनंती करत आहे की त्यांनी आपल्या शैलीत तातडीने काम करून एफडीए विभागाला अच्छे आणि भ्रष्टाचार मुक्त दिवस आणावेत आणि जे भ्रष्ट अधिकारी एफडीए विभागात आपल्या खुर्च्या गरम करत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी.